नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हनुमंत शिवलिंगप्पा बिराजदार, गाव बिंजगेर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे, MA DED। त्यानंतर मी DED संपल्यानंतर शेतीमध्ये आलो। ऊसाचा पट्टा आहे आमचा, म्हणजे दुष्काळी पट्टा आहे प्लस ऊसाचा आहे। त्यामुळं नंतर मी नोकरीसाठी 2-3 वर्ष फिरलो। झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये आले, सगळे फिरून बघितल्यानंतर सगळे सुरुवातीला वडिलांची चालना, त्यांनी इथं निगदळी भाषेला बघून मला रेशीम कर उघडे, इकडे तिकडे फिरू नको म्हणले। रेशीम लावलो। रेशीम मध्ये स्ट्रगल करायला 4 वर्ष झाले। म्हणजे 4 वर्षापर्यंत असंच तोट्यामध्येच केलो। एकदा बेंगळुरूहून येऊन JCB घेऊनच येणार होतो, पण नंतर म्हणले कुठं हरवलं तिथंच हुडका, असं काहीतरी म्हण आहे। त्यानंतर परत जिद्दीनं मी रेशीमकडे वळलो। 2 वर्षांमध्ये आता माझी 2 शेड आणि 3 एकर लागण आहे। त्यामुळे नाही ते पुढं हा उत्पन्न 4 वर्षांनी गेल्या वर्षीचं 2 एकर मध्ये 4,75,000 रुपये झालेले आहे। ह्या वर्षीचं मी टार्गेट ठेवलो 10 लाख 3 एकर मध्ये। हे रेशीम शेती नसून हे एक रेशीम उद्योग म्हणा साहेब आजपासून। हा रेशीम उद्योग म्हणा, रेशीम शेती म्हणू नका। शेतीला चालतंय, आज पाणी दिलं उद्या पाणी। आता समजा एखाद्याने दुकान उघडलं, समजा एखाद्याचं कशाचं पण दुकान उघडून का 1 दिवसात जाणार आहे का? सकाळी कितीला जाणार आहे? 7 ला, संध्याकाळी 8-9 ला बंद करून येणार आहे ना। हे रेशीम शेती पण तसंच आहे, दररोज काम पाहिजे। ते म्हणजे दररोज काम भेटले की पैसा आपोआप मिळतो। म्हणजे कृषी सहाय्यक आहेत म्हणून मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही कुठल्या गावात जावा त्यांना सांगा हमखास 2 वर्षामध्ये समजा आता 1 वर्ष एखादे पीक लावला, जूनला जर 2 लाख व्याजाने काढून जर शेड मारला, त्यांना 3 का 4 महिन्यामध्ये 2 लाख आपोआप त्यांना निघ। तेवढं सांगा, तुमच्या मार्फत आम्हाला तेवढं सांगायचा उद्देश होतो। हा चांगलं। ह्या वर्षी पहिली बॅच म्हणजे आता समजा तुमचं कुठलं पण पीक कोणाच्या हातात आलं नाही। मूग सर्वात आता कुठलं मूग आहे 40-45 दिवसाचं मूग, कुणाचं पण आले। माझं आता 75,000 आले। 25 खर्च जाऊ द्या, 50,000 1 एकर मध्ये। आता 1 एकर मध्ये कुठलं पण पीक समजा, तूर समजा, सोयाबीन धरा, किती 50,000 धरा 1 वर्षाचं, 1 महिन्यात झालं। ह्या शेतीचं काय झालं, माझं 1 वर्षाचं उत्पन्न देऊन गेलं। आता निवांत बसवलं तरी चालतंय, पण हे आता शेती नाही आहे, बिझनेस आहे। तुमचं कसं एखाद्यांचा बिझनेस महिन्याला असतो, आता माझं पण महिन्याला ऑडिट काय तर असतं ना, ते हा ह्या महिन्याचे किती झालं, ह्या महिन्याचे किती झालं। आता ह्या महिन्याचं संपलं, दुसऱ्या महिन्याचं त्या शेतात चालू आहे। परत आता तुम्हाला सांगायचा उद्देश एवढं की 19 ऑगस्टला परत तिथे किडे येतात। 19 ऑगस्ट म्हणले की 8 ऑगस्टला माझं परत पैसे, 8 सप्टेंबरला हे 6 जुलै 6 ऑगस्टला तिथं पैसे भेटतात। इथं 6 ते 8 सप्टेंबरला इथं पैसे नाद लागला तुम्हाला। हा सर, माझं पहिले सुरुवातीपासून आमचं एक भाऊ वडील आहेत, 50 ते 60 एकर शेती करतो दुसऱ्यांचं। माझं स्वतःचं फक्त 12 एकर शेती। सगळ्यांचं शेती सोडून दिलं, फक्त ह्याच्यावर आहे आता शेती आहे, ते जोडधंदा म्हणून करायला लागलो। मुख्य शेती म्हणून आता रेशीमकडे वळलो साहेब आम्ही। हा शिवानंद बिराजदार सांगितलं, त्यांचे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांचं पण चांगलं आहे। त्यांचं कसं चांगलं आहे साहेब, त्यांनी म्हशी बांधल्यामुळे त्यांचं चांगलं आहे। आम्हाला पण हाय हाऊस, इथं सगळ्यांच्या शेतकऱ्यांचा हाऊस आहे, पण आम्हाला डेअरी नसल्यामुळे आम्ही करू शकत नाही। आता तुम्ही त्यांना अक्कलकोट जवळ आहे। भविष्यातला प्लॅन सांगा, तुम्ही आता काय करणार पुढे काय करायचं? हे ह्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं एव्हरेस्ट टू एव्हरेस्ट काढणार आहे। एव्हरेस्ट टू एव्हरेस्ट काढण्यासाठी त्याला प्रथमतः पाना जोमदार आणावं लागेल, शेणखत, नाहीतर मी 4-5 म्हशी बांधणार आहे। ते दुधाचं किती कमी नाही, दुधाचं 0 आलं तरी ते शेणखताचं माझं हे पैसे इथे देऊन जाणार। डेअरी आपणच काढू ना, काढलं तर अत्युत्तम साहेब, काढून द्या की साहेब। हे जसे रेशीमवाले आले तर दुग्ध व्यवसाय अधिकारी आणतोय। हा बिंदास आणा साहेब, आमचे करणारे शेतकरी भरपूर आहेत साहेब। डेअरी नसल्यामुळे आम्ही सगळं दर महिन्याला कधीतरी मिळालं ना तेच करतो। आमच्या आठवड्यात डेअरी काढू आपण बिंदास साहेब। आमचे करणारे जवळजवळ 7-8 मित्र आहेत साहेब, ह्याच्यातले पण निम्मे आहेत। ओके, ठीक आहे, धन्यवाद।